वर पोहोचेपर्यंत किती वेळा दमलो याचा हिशोबच नाही, पण मम्मी मात्र थांबायला तयारच नव्हती. हाय गाईज, मी प्रतीक्षा. काल आम्ही मम्मीसोबत भानसीमाता गडावर फिरायला गेलो होतो. सगळ्यात आधी आम्ही मंदिरात जाऊन पाया पडलो, दर्शन घेतलं. त्यानंतर सुरू झाला आमचा गड चढायचा प्रवास. सुरुवातीला वाटलं चला आरामात चढूया, एवढं काय कठीण आहे. पण जसं जसं वर चढायला लागलो तसं तसं पायऱ्या संपायचं नावच घेत नव्हत्या. 2-4 पायऱ्या चढल्यावरच मात्र माझा दम निघायला लागला. मध्ये मध्ये थांबायचं, थोडा आराम करायचा आणि परत पायऱ्या चढायला सुरुवात. पण माझी मम्मी मात्र एकदम अनस्टॉपेबल. मी जरासा आराम कर. हा, जरासाच, जास्त नको करू, जरासाच कर. अगं जरासाच कर का. अशा घरी गेल्यावर पाहिले दुखतील बरं. कोण थांबायचे, मम्मी न थांबता पुढचा पायऱ्या चढतच जायचे. आम्ही चालत होतो, पायऱ्या चढत होतो आणि मध्ये मध्ये आजूबाजूचा सुंदर निसर्गही एन्जॉय करत होतो. शेवटी कसंबसं वर पोहोचलो. पण वर पोहोचल्यानंतर काय झालं आणि तिथून दिसणारा व्ह्यू